नवनवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा। पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, वाचे गाय राम सर्व भावी। धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे घर नाममुखी। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग। पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ बाबांच्या गाथेतील फार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा आणि संतांचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी प्रस्तुत केलेला आहे। या अभंगात नाथ बाबा सांगतात, पवित्र तो देह। कोणता देह पवित्र आहे? सदा ज्याचा नेम। कोणता नेम? वाचे गाय राम सर्व भावे। जो सर्व भावानं रामाचं करतो भजन, भगवंताचं घेतो नाव, तो देह पवित्र आहे। तुकोबराय सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ। ज्ञानोबराय सांगतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा। हा देह पवित्र आहे। कोणता देह पवित्र आहे? जो भगवंताचं नाम घेतो तो देह पवित्र आहे। पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, वाचे गाय राम सर्व भावे। आणि महाराज सांगतात, धन्य तो भाग्याचा तरला संसार। आता संसार म्हणलं का लोकांच्या डोक्यात फिट गणित आहे, गुरं ढोरं बायका पोरं गाडी बंगले, आहे का नाही? पण नाथ बाबाला आजच्या अभंगात हा संसार सांगायचा नाही। संसार कोणता? जन्माला येणं आणि मरणं, याला बाबा संसार म्हणतायत। नाथ महाराज संसार म्हणतायत। हा संसार तरला म्हणजे तुम्ही या काठावरून त्या काठाला प्राप्त झाला, म्हणजे तुम्ही जन्म मृत्यूच्या बंधनातून बाहेर पडला। जन्म मृत्यूचा फेरा याचं नाव आहे संसार। महाराज म्हणतात, तुम्ही केलं भगवंताचं भजन तर तुमचा संसार तरतो, पण त्याच्यासाठी सांगितलं परमार्थाचे घर नाममुखी। घरात परमार्थ आणि मुखात भगवंताचं नाम पाहिजे, तुमचा संसार तरतो। करीत असे कथा कीर्तन आवडी। कथा म्हणलं का बाबा लोकांच्या डोक्यात आता ते समजच झालेलं आहे की नाही? मोठे महाराज आणायचे, मोठ्या व्यासपीठावर बसवायचे, 7 दिवस मग नवीन नवीन कलरचे उपरणे। आता ते काय की नाही महाराज, हा ते लोकांच्या डोक्यातला तो भ्रम आहे। कथा म्हणलं का काहीतरी मोठं काहीतरी, पण खरी कथा कोणती? महाराज सांगतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। कीर्तन म्हणलं का लोकांच्या डोक्यात फिट गणित आहे की एक महाराज उभा राहणार, आवळून कंबर बांधणार, फेटा बांधणार, 2 तास आम्हाला काहीतरी सांगणार, याला कीर्तन म्हणत नाहीत। खऱ्या कीर्तनाचं महत्त्व उभा राहून सांगितलं जातं, म्हणून याचं नाव कीर्तन आहे। पण खरं कीर्तन कोणतं? करावे कीर्तन, 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 करावे कीर्तन। मुखी गावे हरिचे गुण, गावे हरिचे गुण, मुखी गावे हरिचे गुण, मुखी गावे हरिचे गुण। काही लोहे बाणा, होये काही बाणा, मग होये काही बाणा। करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, मग काही नोहे बाधा। काम दुर्जनाची क्रोधा, शांती खर्ग हाती, ते काळासी नागविती। महाराज म्हणतात, ते कीर्तन कोणतं? नामसंकीर्तन। साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरी चिन। त्या दोन्ही कथेनं कीर्तनानं तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल, भगवंताच्या स्वरूपाची ओळख होईल, भगवंत तुम्हाला प्राप्त होईल। आणि नाथ महाराज शेवटी सांगतात, तसं ते चरण आज आपल्या कामाचं नाही, पण सांगणं महाराज अभंगाचा भाव मला सांगायचा आहे। महाराज म्हणतात, ते शरीर धन्य आहे। कोणतं? ज्या शरीरानं प्रपंच परमार्थ दोन्ही संपादोनी दोन्ही जे दोन्ही करता आलं। उदाहरणार्थ सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी ओ वेला गळा। महाराज म्हणतात, ते शरीर धन्य, एकाच नार्धनी धन्य ते शरीर। परमार्थ संसार एक रूप, असा अभंगाचा सरळ भावार्थ। कीर्तनाला सुरुवात। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवलेला यथामत येता अवकाश।
संकल्पित वेळेमध्ये मला सेवा पूर्ण करायची आहे, पण त्याच्या अगोदर थोडासा पर्याय देणं कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे। महाराज ज्ञानी यांचे राजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं महाराज आपण दरवर्षी मोठ्या थाटामाटानं हा उत्सव करत आहोत। याही वर्षी मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं, मोठ्या सर्वांच्या सहकार्यातून, सर्वांच्या मनोबलातून, सर्वांच्या महाराज दान धर्माच्या योगानं आपण हा कार्यक्रम उत्सव करत आहोत। याही वर्षी महाराज दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी थोडा गॅप होता, याही वर्षी महाराजांचा मला फोन आला, म्हणले महाराज तुम्हाला सेवा करावी लागते। तसं खरं सांगू का, मी विद्वान नाही, माझी योग्यता नाही, मी आपला ग्रामीण भागातला वाडी वस्तीचा कीर्तनकार आहे, पण वाडी वस्तीलाच परमार्थ नेण्याची गरज आहे। विठाला विठाला काय थोरपण पायीची वाहन पायी बरे, पण महाराज कोपऱ्या कोपऱ्याने परमार्थ अजून पोचना झालाय आहे का नाही। आणि त्या कोपऱ्या कोपऱ्यात परमार्थ पोचवण्याचं काम आम्ही करतोय। आणि महाराज आम्ही काय नारळावरचा पैलवान आहे आमच्या भागात बरं का। हां, म्हणजे आमची कुस्ती नारळावरच लागते। फक्त एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्रामध्ये चंदूनानाच्या आणि माऊलींच्या प्रेमामुळं म्हणतो मी, मला काहीच येत नाही, प्रेमामुळं फक्त एवढ्या मोठ्या वैभवात मला उभा करतात। हे माझं काहीतरी पाठीमागच्या जन्माचं पुण्य आहे किंवा भाग्य आहे, कारण या पर्वकाळावर ज्ञानोबरांची सेवा करायला भेटते। तालुक्यात 19 कीर्तनकार आहेत, फक्त आळंदीत एकटाच आलाय, भाग्यामुळे आलाय। विठाला विठाला आणि पुन्हा त्यात दुग्ध सरकारयोग बाबांनी माझ्यासारख्याचं कीर्तन ऐकावं आणि मी गेल्यानंतर परत माऊलीजवळ माझी प्रतिक्रिया द्यावी। महाराज अजून मोठे पण काय पाहिजे आहे का नाही। आम्हाला रोज वाडी वस्ती कीर्तन आहे, गावात कीर्तन आहे, ज्यांना लोकांचे पैसे बुडवले त्याच्या श्राद्धाचे कीर्तन आम्ही करतो, आम्ही कीर्तन म्हणतो। त्याच्यासारखा दानशूर माणूस क्या गावात नाही आहे का नाही। काय करायचं 2-4 हजारासाठी ऐकून घ्या लागतं लोकांचं। हां, पण महाराज या तीर्थक्षेत्रामध्ये येणं, बाबाने आमच्या पुढं बसणं, महाराजांनी आमच्या पुढं बसणं, हे महाराज काहीतरी ना तरी बालक बोबडा बोली ज्ञानोबरायचं म्हणणं आहे, का वाकुडावी चोका पावले, त्यांचं प्रेम आहे। आणि खरं सांगू तुम्हाला, मोठी माणसं ती असतात, ज्ञानोबरायची भाषा सांगतो। ज्ञानोबराय सांगतात, फललिया तरुची शाखा तव भूमीशी उतरे देखा, ज्या झाडाला फळ जास्त ती झाडं खाली वागतात, आणि ज्या झाडाला फळ नाही साबरणी वाढल्या सरळ, वर फळाना आतो पोकळ, असं काकत मांजऱ्या उठल्या का तर चालतात काय काय, बरोबर लाईट गेली टायमिंगला। विठाला विठाला तेने कोण दिले अनंता, बाबांनी माझ्या पुढं बसावे, माझं परमभाग्य। आता सर्वांचं नाव घेणं गुरुजी काय वेळेच्या अभावानं थोडं मला जमणार नाही, पण मी घेतल्याशिवाय जाणार नाही ते पुन्हा सांगून जातो बरं का। अभंगाचं आपल्याला चिंतन करायचं आहे। अभंग नाथ बाबाचं आहे, अभंगाला चरण 4 आहेत आणि अभंगात नाथ महाराज संताचं करतायत वर्णन लक्षपूर्वक कीर्तन आहे का। जगाच्या पाठीवर संसारिक माणसाचे प्रकार पडतात 5। पहिला प्रकार आहे, जगात काही माणसं असतात माननीय, कशा असतात पोरांना बोलत राहायचं माझ्याबरोबर, कशा असतात माननीय। जगात काही माणसं असतात आदरणीय, जगात काही माणसं असतात पूजनीय, जगात काही माणसं असतात तेजनीय, आणि जगात काही माणसं असतात वर्णनीय। ऐका, पहिला नंबर, जगात काही माणसं असतात माननीय। आता माननीय कुणाला म्हणायचं आणि कुठं म्हणायचं ते हे स्टेज नाही। काही माणसाला माननीय शब्दाची भूक आहे, माननीय म्हणल्याशिवाय ते स्टेजची पायरी सुद्धा चढत नाही। माननीय म्हणून नाव घेतलं, स्टेजच्या पायरीवर गेला, स्टेजवर गेला, हातात माईक आला का हात वर करतो आणि सुरुवात करतो, याव करेंगे त्याव करेंगे तुम कुछ भी नहीं करेंगे, हमारे घर पर ना अंगूर फिरवेंगे। पण काय करायचं ऐकून घ्यायला लागतं आहे का नाही। त्यांना फक्त मानायचं, त्यांच्या पाया पडायचं नाही, कारण ते पाया पडण्याच्या योग्यतेचे नाहीत, आणि त्यांच्या जे पाया पडतात त्यांची माती झाल्याशिवाय राहत नाही। त्यांना माना, कारण महाराज मानल्याशिवाय सुद्धा हे जग चालणार नाही। काही लोक मानण्यापुरती मर्यादित आहेत, त्यांना मानायचं, ती लोक माननीय असतात। दुसरा क्रमांक आहे, काही लोक जगात आदरणीय असतात। चांगला गायक व्हायचा आहे, चांगला कीर्तनकार व्हायचा आहे, चांगला वादक व्हायचा आहे, त्या माणसानं नम्रतेनं एखाद्या व्यक्तीचा फोटो खिशात ठेवावा, त्याच्या फोटोकडे बघावं, त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करावा। आदर्शाशिवाय माणसाचं जीवन शोभत नाही आणि मोठं होत नाही। ऐका, कोणाच्या तरी सावलीला राहावं लागतं, मग आपल्याला मोठं होता येतं। काही जीवनात माणसं आदरणीय असतात। महाराज आमच्यासाठी बाबा आदरणीय आहेत, इंदुरीकर महाराज आमच्यासाठी आदरणीय आहेत, ढोक महाराज आमच्यासाठी आदरणीय आहेत,
ही माणसं मोठी झाली महाराज, त्यांचा आदर्श जीवनामध्ये असावा आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा. चांगलं क्रिकेट ज्याला खेळायचं आहे, सचिन तेंडुलकरचा फोटो घरात लावावा, त्याच्या फोटोकडे पाहावं आणि मग खेळायला जावं. अपयश येणार नाही, आदर्श मोठा असावा. काही जीवनात माणसं आदरणीय असतात. शास्त्र सांगतं थोरल्या भावाचं नाव घेताना सुद्धा दादा म्हणावं, आवजावं बोलावं, कारण तो संसार कसा करावा याचा आदर्श आपल्या समोर ठेवतो. काही माणसं आदरणीय असतात. 2 क्रमांक संपले. 3रा नंबर, जगात काही माणसं पूजनीय असतात. बाबा 10 वर्षापासून मी आळंदीला येतो, कीर्तन करतो, ज्ञानोबरायचं दर्शन घेतो, पण ज्ञानोबराय मला स्वरूपानं कधी बोलले नाहीत. ज्ञानोबरायांचं दर्शन मला कधी स्वरूपानं झालं नाही. पण जोग महाराज संस्थेवर गेलो आणि कुरेकर बाबांच्या पायाला हात लावला का आम्हाला ज्ञानोबरायची मूर्ती दिसते महाराज, आमच्यासाठी ती व्यक्ती पूजनीय आहे. विठ्ठल विठ्ठल. आम्ही पंढरपूरला जातो, वाळवंटात कीर्तन भरपूर श्रवण करतो. देहूला जातो, तुकोबरायांच्या मंदिरात सुद्धा माझं परमयोगानं कीर्तन झालं महाराज. हो, पण महाराज देहूला गेल्यानंतर माझ्याकडे तुकोबरायांनी बघितलं असेल, पण माझ्याबरोबर तुकोबराय बोलले नाहीत कधी. पण आम्ही पंढरपुरात वाळवंटात जातो आणि मग राऊत बाबांचं कीर्तन चालू झालं. त्यांच्या मुखातनं येणारा प्रत्येक शब्द आम्हाला तुकोबरायांच्या मुखातली तळमळ दर्शवून देतो. ती व्यक्ती आमच्यासाठी पूजनीय आहे. विठ्ठल विठ्ठल. जगात आपले आई वडील आपल्याला जग दाखवतात ते महाराज 2 देव आपल्यासाठी पूजनीय. जगात काही माणसं पूजनीय असतात. नंबर 3 झाला. नंबर क्रमांक 4, जगात काही माणसं त्यजनीय असतात. नारद भक्तिसूत्रामध्ये सुंदर एक श्लोकाला दुसंग सर्वतः त्यज्याहा, म्हणजे दुर्जन लोकांच्या संगतीत जाऊ नये. आपण कुणाच्या संगतीत राहतो, कुणाच्या बरोबर फिरतो, त्याच्यावर आपलं चरित्र अवलंबून आहे. एवढंच काय, त्याच्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. पाण्याच्या थेंबानं संग केला तर आपल्याच्या तव्याचं अस्तित्व नष्ट होऊन जाते. तोच पाण्याचा थेंब आळूच्या पानावर पडला चमकतो पण मोती होत नाही. पण तोच पाण्याचा थेंब शिंपल्यात गेला तर त्याचा मोती होतो. पाण्याचा थेंब तोच आहे, परिणाम मात्र संगतीचा आहे. काही माणसं आपल्या कामाची नाहीत. येताना आपण कुणाच्या गाडीवर बसून आलोय बघायचं, जाताना लायकीच असेल तर बसायचं, नसेल तर आजपासून रामराम. ज्ञानोबरायचा 16 म्हणजे आमच्यासाठी 9 वर्ष आहे की नाही बाबा. मला काल एकाने विचारलं, महाराज म्हणजे तुमची डायरी कधी जानेवारीपासून असते का शालेय वर्षासारखी जूनपासून असते? म्हणलं आमची डायरी ज्ञानोबरायच्या 16पासून असते. वारकऱ्याला जानेवारी फेब्रुवारी नाही, वारकऱ्याला मार्च एप्रिल नाही, वारकऱ्याला जून जुलै नाही, वारकऱ्याला ज्ञानोबरायचा 16 झाला का वर्ष सुरुवात झालं. विठ्ठल विठ्ठल. काही माणसं महाराज जीवनात त्याग करण्यालायक असतात. त्यांच्या संगतीनं जीवनात मोठी हानी होऊ शकते. म्हणून काही लोकांच्या नादाला लागायचं नाही आणि त्यांच्याकडे जायचं नाही. काही लोक त्यजनीय असतात. उदाहरणार्थ व्यसनी माणूस त्यजनीय, त्याचा त्याग करावा. प्रपंचात एखादा माणूस वाईट वागत असेल, समाजामध्ये महाराज वाईट वागत असेल, धर्मकार्यात पुढे येत नसेल तर त्याचं नाव सुद्धा मुखानं घ्यायचं नाही, कारण ती व्यक्ती आपल्यासाठी त्यजनीय आहे. नंबर संपले 4. आणि 5वा क्रमांक, जगाच्या पाठीवर काही व्यक्ती म्हणता येत नाही. काही महात्मे वर्णन करण्यालायक असतात. त्यांचं करावं वर्णन. वर्णन कुणाचं करावं? ज्ञानोबराय सांगतात, हरपले आपण आपे पावे, ते पाहता या दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. जगात फक्त वर्णन करण्यालायक आहे तरी कोण? तर ते फक्त संत. आणि म्हणून आज अभंग संत वर्णन पर. विठ्ठल विठ्ठल. संताचं वर्णन करणारा घेतलेला आहे. एक वाक्य लक्षात ठेवा. पुन्हा त्यात 2 प्रकार पडतात. एक वर्णन संसदीय असतं, एक वर्णन नैमित्तिक असतं. तुमचं माझं वर्णन नैमित्तिक आहे. 13वा झाला का पोरगा सुद्धा उतारा घेऊन गावातनं फिरतो. माझ्या बापाचा 13वा झालाय, त्याचं नाव कमी करा, माझं नाव लावा. का? तर महाराज आपण नैमित्तिक आहोत. आपल्याला काही किंमत नाही गुरुजी. आपल्या येण्यानं फरक पडत नाही, आपल्या जाण्यानं फरक पडत नाही, कारण आपलं नैमित्तिक जीवन आहे. पण साधू संत ज्ञानोबराय 750 वर्ष झाले जन्म घेऊन. 729वा ज्ञानोबरायांचा हा 16 साजरा करतोय आपण. एक माझं वाक्य लक्षात ठेवा. लहान तोंडी मोठा घास घेतोय. बाबांच्या समोर बोलतोय म्हणून मी असं बोलायला लागलो बरं का महाराज. एक माझं वाक्य लक्षात ठेवा. 729वा 16 आहे. आपण असू आहात नसू, पण महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबरायाची कीर्ती, ज्ञानोबरायाचा 16 जगात गाजेल. आणि जोपर्यंत महाराज ज्ञानोबरायाचा 16 गाजेल तोपर्यंत चंद्र सूर्य उगवणार आहेत. विठ्ठल विठ्ठल.
आहे, तुकोबरायचं वर्णन संसदी आहे, तुमचं माझं वर्णन नैमित्तिक आहे आणि म्हणून संत वर्णन करणारा अभंग आहे. पुन्हा प्रश्न असा आहे की संताचं वर्णन फायदा काय, कारण जगात लोक फायद्याशिवाय दुसरी कोणती गोष्ट करत नाही. कीर्तनकार सुद्धा 2000च्या फरकानं गाडी फिरवतो महाराज, हा फायद्याचा विचार आहे का नाही. पण तुकोबरायचं सुद्धा म्हणणं आहे का तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळ, ताळा लावला पाहिजे आहे का नाही. पण कुठं लावला पाहिजे ते पुन्हा लक्षात ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल संताचं वर्णन का करायचं, फायदा काय, तर संताचं वर्णन केलं का आपल्याला जीवन जगण्याची मिळते दिशा. म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता तद्वदिती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. महाराज म्हणतात तुम्हाला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला अगोदर हरिप्राप्ती उपाय धरावे संताचे ते पाय. तेने साधती साधने तुटते भावाचे बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून संताचं करावं वर्णन. एक उदाहरण सांगतो महाराज. जुन्या काळामध्ये गाडी नाही, ड्रायव्हर नाही, माझा प्रवास सर्व एसटीनं राहायचा. गरिबीतला माणूस हा. महाराज धोतर मळलेलं, शर्ट मळलेला, चंदूनानांनी सर्व परिस्थिती माझी पाहिलेली आहे आणि म्हणून त्यांचं माझ्यावर प्रेम आहे हा. बॅग घ्यायची. मग रायगड जिल्ह्यात दादली नावाचं एक लहानसं गाव आहे, तिथं माझं कीर्तन. रायगडला उतरलो, दादलीला जायला गाडी नव्हती आणि मग मी त्यांना फोन केला कार्यकर्त्यांना, म्हणलं रामकृष्णारी. ते म्हणले रामकृष्णारी. अनिल महाराज बोलताय का? हो म्हणलं अनिल महाराज बोलतोय. बरं 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 कुठं आलाय तुम्ही? म्हणलं मी आलोय रायगडला, मला न्यायला या. न्यायला या म्हणल्यावर त्यांनी सांगितलं 10च मिनिटात येतो, काळजी करू नका. आणि 10 मिनिटात माझ्या समोर गाडी आली. आता महाराज ओळखायला विशेष काय लागत नाही आहे का नाही. धोतर दिसलं का गावातली पोर सुद्धा बुवा कुठाय खेळ, आता काय का म्हणते त्याला करणार तर आपण काय आहे का नाही. माझ्याकडं आलं, बुलट गाडी, दाढी वाढवलेली, लाल टी शर्ट, जीन्स पॅन्ट, धाड 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 असा जोरदार माणूस आला पुढं उभा राहिला. अनिल महाराज तुम्हीच का? म्हणलं हो मीच. गाडीचं स्टँड लावलं, खाली उतरला आणि पाया पडला. माझ्या मनामध्ये विचार आला, वा किती सुशील असेल, किती याचं चारित्र्य गुण संपन्न माणूस आहे, किती आदर आहे याच्याकडं. मला म्हणतो चहा घ्यायचा का? म्हणलं मी चहा पित नाही, वारकरी आहे. बरं ठीक आहे. हां वारकरी चहा पित नसतात का? त्याला त्या दिवशी कळालं. बरं बरं ठीक आहे ठीक आहे महाराज. जेवण करायचं का? नाही म्हणलं मी बाहेरचं खात नाही, पंक्तीला आपण जाऊ, काय अडचण आहे. बरं बसा गाडीवर. मी गाडीवर बसलो आणि माझ्या मनामध्ये विचार, किती सुशील मुलगा आहे, किती चांगला मुलगा आहे, किती वारकरी संप्रदायाचं प्रेम आहे, किती महाराजांवर यांचं प्रेम आहे असं म्हणलं. माझ्या मनात चांगला विचार आहे. ते पुढं गाडी चालवते. 1 किलोमीटर गाडी गेली आणि मग माझ्या लक्षात त्याचा अवगुण आला. त्यानं खाल्ला होता मावा. त्यानं गाडी सावकाश केली. मागं बघून थुकलं. गणेश बुवा सगळं धोतर माझं लाल भडक झालं. पण मी विचार केला त्याचं वजन 150 किलो, माझं वजन 35 किलो. मी जर त्याला काही म्हणावं तर एका ठोक्यात पुढल्या वर्षी आपल्या घरी अभंग आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावे. जाऊ दे म्हणलं, का करायचं. एकदा माफ केलं गुरुजी, जाऊ दे म्हणलं आहे का नाही. दुसऱ्यांदा एक गाडी त्यानं फास्ट महाराज दामटायला चालू केली. पुन्हा थुकलं, पुन्हा धोतर सगळं लाल भडक झालं. पुन्हा माफ केलं, जाऊ द्या म्हणलं त्याचं वजन जास्त आहे, आपलं वजन कमी आहे. नाहीतर उद्या आपल्या गावात लोक बॅनर लावतील, मिस यू भावा आहे का नाही. बॅनर ते फिक्सच आहे की नाही महाराज. जाऊ द्या, एकदा झालं, दोनदा झालं. आता वेळ कमी असल्यामुळे तिसऱ्यांदा काही सांगत नाही. तिसऱ्यांदा त्यानं पाठीमागं बघून थुकायला चालू केलं. माझ्या मनात सुद्धा राग आला. म्हणलं आता काय का होईना मागणं ठोका लावूच म्हणलं, बघू पुन्हा काय होईल ते होईल. हात वर केला बाबा. हात वर केल्याबरोबर माझ्या समोर पैठणचे नाथबाबा आले आणि नाथबाबा मला सांगतात, अरे माझ्या अंगावर 108 वेळा थुंकला होता तरी त्याला प्रसाद देऊन मुक्त केला होता, तुझ्या अंगावर 3री वेळ आहे. राग शांत झाला. हात खाली आला. कीर्तनाला गेलो. मुलगा पुढं बसला. कीर्तनात त्याला उपदेश केला. गुटखाचं गताना मजा वाटली. आयुष्याची तुला सजा भेटली. पचकन थुकला परवड झाली. तुंका अंगावरी गेली बसली कानाखाली. तू तुझ्या करणीचे भोगशील भोग. TB कॅन्सर तुला जडेल कर्करोग. त्याला उपदेश मान्य झाला, ग्राह्य झाला. कीर्तन संपलं. पाया पडलं. सगळ्या पुढ्या पायावर अर्पण केल्या. पवित्र तुळशीची माळ त्यानं त्या दिवशी महाराज एका महात्म्याकडून अनुग्रह घेतला. त्याचं जेवण सुखाचं झालं. त्याच्या जीवनाचं सोनं झालं. पण मी त्याला ठोका लावला असता तर आतापर्यंत आपल्या 7-8 पुण्यतिथ्या झाल्या असत्या. मोठे मोठे महाराज येऊन मोठे मोठे पाकिटं घेऊन गेले असते आहे का नाही महाराज. आमच्या घरांना उगं कर्ज झालं असतं पुन्हा आहे का नाही. पुण्यतिथीचा खर्च आपल्या आहे का नाही. पण हे सगळं घडलं नाथबाबाच्या चरित्रामुळं. म्हणून म्हणतात संताचं करावं वर्णन, कारण संताचं वर्णन जगात जीवाला दिशा देण्यासाठी योग्य ठरतं. विठाला 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 विठाला. अभंग
सेवेसाठी घेतलाय. पुन्हा लक्षपूर्वक ऐका. काही जीव आता बाबा विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठल 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 कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. महाराज जीवनात जगत असताना महाराज संताचा अनुग्रह, संताची दिशा आणि संताचा मार्ग जीवन सुखाचा करतो. बरं का. ज्ञानोबरायांची कृपा सांगतो. माझा अनुभव सांगतो. मी माझं चरित्र सांगायला बाबा मुळीच नाही राहिलो, पण अनुभव सांगावा माणसानं जगातला. ऐका, जीवनातला अनुभव सांगावा. 2014 साली केळगावला मी राहायला होतो बाबा. बरं का. शिकायसाठी मला गावातल्या लोकांनी गाडी भरून आणली. ती मला शिकल काय तर गावाचं नाव करल म्हणून. ऐका नाही महाराज. पण मी थोडा वांड असल्यामुळं महिन्यातच गावाला पळून गेलो. पॉलिबॉन्ड कंपनीत काही दिवस काम केलं. गावाला गेल्यानंतर पुन्हा लोकांनी टोमणे मारायला चालू केलं. असं होतं का, हे होतं का. एक टोमणा मला जीवनात लय मोठा भावला. बेवड्याचं पोरग कुठं कीर्तनकार होतं का. एकाच शब्दानं जीवनाचं सोनं झालं. परत माघारी आलो. परत नाही रुटीन बसलो. ज्ञानोबरायच्या समोर बसलो. ज्ञानोबराय सांगितलं, ज्ञानोबराय मला तुमच्या नावाचा अखंड पोवाडा गायचा आहे. मला काही नाही. मस्तक टेकवलं. गावाला गेलो. 6 महिन्यात कीर्तन करायला लागलो. ज्ञानोबरायच्या कृपेनं 10 वर्ष झाली गुरुजी. पण चांगल्या चांगल्या माणसांच्या भेटी झाल्या. आणि ज्ञानोबरायच्या कृपेनं होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा आगात. ज्ञानोबरायची कृपा झाली का जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. हे ज्ञानोबरायचं महाराज असणारं सामर्थ्य आहे. विठ्ठल विठ्ठल एका भिंतीला महाराज ज्ञानोबरायांची कृपा झाली. तर आम्ही काल नगर प्रश्न करत असताना भिंती समोर उभा राहून अभंग म्हणलो. हे सामर्थ्य ज्ञानोबरायचं आहे. रेड्यावर कृपा झाली. रेड्याच्या पुढं कीर्तन करावं लागतं महाराज. हे सामर्थ्य ज्ञानोबरायचं आहे. ज्ञानोबरायचं चरित्र आपल्यासाठी सुख देणार आहे. ज्ञानोबरायचं चरित्र आपल्याला महाराज मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि ज्ञानोबरायचं चरित्र महाराज आपल्याला दिशा दर्शवणार आहे. म्हणून संताचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी. अभंगाचा भाव पाहत असताना काही जीव जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत पवित्र असतात. मेले का अपवित्र होतात. काही जीव जिवंत असतानाही अपवित्र असतात. मेल्यानंतर मात्र ते पवित्र होतात. काही जीव जिवंत असतानाही अपवित्र, गेल्यानंतरही अपवित्र. आणि जीवनामध्ये काही जीव महाराज जिवंत असतानाही पवित्र, गेल्यानंतरही पवित्र. आता लक्षपूर्वक ऐका. जिवंत आहे तोपर्यंत पवित्र, पण मेल्यानंतर अपवित्र. गायी नावाचा प्राणी जो आपल्याला पूज्य आहे, आपण तिची पूजा करतो, तिला ओवाळतो. तिच्या उदरामध्ये 33 प्रकारच्या देवाचं वास्तव्य असं आपण जगाला सांगतो. ती गायी जोपर्यंत जिवंत तोपर्यंत ती आपल्यासाठी महाराज देव आहे. पण एकदा गायी गेली का आपण तिला बांधाला नेऊन पुरून टाकतो. कारण तिचा देह मेल्यानंतर अपवित्र होत असतो. नंबर 1. नंबर 2, महाराज जिवंतपणे अपवित्र पण मेल्यानंतर पवित्र. वाघ नावाचा प्राणी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अपवित्र आहे. कारण तो भक्षण करतो, मांसाहार करतो. पण तो वाघ मेला का त्याच्या कातडीची किंमत कोट्यावधीच्या घरात जाऊन बसते. त्याला सुद्धा सरकारनं बंधनं घातली. कारण योगी जपी तपी ध्यानी त्या कातडीवर बसून भगवान परमात्म्याबरोबर संवाद करतात. एवढी ताकद त्या अधिष्ठानात आहे, एवढी ताकद त्या आसनात आहे. पण कधी वाघ मेल्यानंतर. काही जीव जिवंत असताना अपवित्र, मेल्यानंतर पवित्र होतात. नंबर 2. तिसरा क्रमांक, काही जीव जिवंत असतानाही अपवित्र आणि गेल्यानंतरही अपवित्र. त्याच्यामध्ये नंबर लागलाय कावळ्याचा. कोणाचा नंबर लागला? रामायणामध्ये फार सुंदर कथा आली. रामायणामधली कथा अशी सांगते, प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया वनवासामध्ये असताना एक दिवशी दोघं विहार करायला गेले. मी शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, विहार म्हणतोय, विहार. बरं का. एकानं शब्द वापरला शिकार. हे का नाही तोडवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विहार करण्यासाठी गेले. सीतामाई एकट्याच पर्णकुटीमध्ये. आणि पर्णकुटीमध्ये असल्यानंतर महाराज सीतामाईचा स्वभावच होता परोपकार करणं. पक्षी यायचे, धान्य खायचे, निघून जायचे, यायचे, धान्य खायचे, निघून जायचे. सीतामाईनं घरातलं धान्य आणायचं, पक्ष्यांना टाकायचं. उपक्रम चालूच होता. धान्य टाकता टाकता सीतामाईचा पदर पडला. आणि पडलेला पदर एका गंधर्वाने एका झाडाच्या आडून पाहिला. आणि त्या गंधर्वाच्या मनामध्ये काम निर्माण झाला. कामाजी कोतवाल्याने नागविली भोवतासी, हरिहराच्या भृगे तो भय नाही त्यासी. जमत अग्नी दुर्वास नाडिले, महान महान ऋषी. क्रोधाजी फौजदार मिळाला, याची यडका मदन. केवळ 95 धडक मारली नारदा, केला ब्रह्मयाचा. एवढंच काय,
कामातुराय न भयम न लज्जा. आणि मग त्या गंधर्वाला वाटलं की एवढ्या सुंदर स्त्रीच्या अंगाला आपण स्पर्श केला पाहिजे. कावळ्याचं रूप धारण केलं पक्षातल्या, त्यात जाऊन मिसळला. बाकीचे पक्ष धान्य खायचे, निघून जायचे, पण हा पक्षी मात्र जवळ यायचा. सीतामाईच्या अंगाला स्पर्श झाला आणि अंगाला स्पर्श झाल्याबरोबर सीतामाईनं हाक मारली प्रभू रामचंद्राला. प्रभू, आपली पत्नी संकटात आहे. प्रभूंच्या कानावर हाक आली. हातात असणारी दर्पणाची काडी म्हणजे गवताची काडी सोडली आणि ती काडी कावळ्याच्या पाठीमागं लागली. कावळा पुढं पळतोय, काठी पाठीमागं आहे. कावळा पुढं पळतोय. ब्रह्मदेवाकडे गेला. चुकलंय माझं, वाचवा मला. ब्रह्मदेवाने सांगितलं चूक असामान्य असल्यामुळं आम्ही तुला वाचवू शकत नाही. भगवान शंकराकडे गेला, वाचवा. शंकरानं सांगितलं माझ्याकडे वाचवायचं खातं नाही, माझ्याकडे उचलायचं खातं आहे. तुझा SMS आलाय, फक्त OTP पडायचा राहिलाय. तेवढा पडला का तुझा कार्यक्रम बरोबर टप्प्यात आणून करेक्ट करणार. मी सांगली जिल्ह्यातला आहे का नाही महाराज. ही भाषा इस्लामपूरची आहे. उठाला उठाला सांगितलं नाही वाचू शकत. पण म्हणतात ना, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती नारद भेटले. नारायण. म्हणले काय गडबड कशाची. आणि मग कावळ्यानं सांगितलं गडबड अशाची, चूक घडली माझ्याकडून, पश्चाताप होतोय मला, पण वाचायचं आहे. नारदाने सांगितलं जा, माफ करतील प्रभू रामचंद्र तुला, माफी तर माग जा. प्रभू रामचंद्राच्या जवळ यावं, पायाला आलिंगन द्यावं, सांगावं चुकलंय माझं, वाचवा मला. प्रभू रामचंद्र म्हणले ठीक आहे वाचवतो तुला, पण माझ्या हातातनं सुटलेली जी काडी आहे ती आता काडी न राहता तो रामबाण झालाय. आता मी तिच्यावर ताबा ठेवू शकत नाही. कावळ्यानं सांगितलं चुकलंय माझं, माझा जीव वाचवा. पण या डोळ्यानं जर सीतामाईकडे पाहिलं नसतं तर हे पाय तिथपर्यंत गेले नसते, हातानं स्पर्श झाला नसता. हे सगळं या कडूचं काम आहे. मग बर ठीक आहे म्हणले. मग काय करू, घालवा म्हणले याला. आणि मग ती काडी कावळ्याच्या डोळ्यात सोडून कावळ्याचा डोळा घालवला. शास्त्रामध्ये कावळ्याला एकाक्ष पक्षी असं म्हणलं जातं. परत उशाप दिला की तुला एक दिवस माणसं वाट बघत बसतील. कधी बघतात बाबा कावळ्याची वाट? 10व्याला आहे का नाही. शिवलं का बरं झालं शिवलं आहे का नाही महाराज. नाही शिवलं का कीर्तनकार जरी गेला आणि त्याच्या पिंडाला कावळा शिव नका माणसं काय गेला कीर्तन करून करून कावळा शिवला नाही. म्हणून बाबा मी खोटं बोलत नाही, कुठं टाइम करत नाही, पैसे ठरवून जात नाही, कमी दिले तर वाड्यातनं गाडी महागारी आणत नाही. आपल्या डोक्यात एकच आहे, आपल्या पिंडाला कावळा शिवला पाहिजे. विठाला विठाला अपवित्र यादीत गणला गेला. जिवंतपणी अपवित्र आणि मेल्यानंतर सुद्धा अपवित्र. आणि जगामध्ये जिवंत असतानाही पवित्र आणि गेल्यानंतरही पवित्र कोण, त्याची व्याख्या नाथ बाबा अभंगाच्या पहिल्या चरणात. पवित्र तो देह सदा जात, 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 पवित्र तो देह सदा जात. वाचे काय राम सर्व भावे, वाचे काय राम सर्व भावे, धन्य तो भाग्याचा करला संसार, धन्य तो भाग्याचा करला संसार. वाचे काय राम सर्व भावे, वाचे काय राम सर्व भावे, धन्य तो भाग्याचा करला संसार, धन्य ते भाग्याचा करला संसार. नाथ महाराज म्हणतात तो देह पवित्र आहे. कोणता पवित्र? तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाय राम सर्व भावे. जो सर्व भावानं करतो भजन त्याचा देह पवित्र आहे. म्हणून महाराज म्हणतात तो देह पवित्र आहे. भजन करणारा आणि भोजन करणारा अपवित्र सांगितलं आहे की नाही महाराज. पवित्र आहे. मग आता
इकडचे लाईन सोडून इकडचे लाईन सोडून इकडं बसलेल्या लोकांना मी प्रश्न करणार आहे, कारण इकडं उत्तर मला भेटणारच आहे, मला माहीत आहे. तर बाबांच्या पुढेही मी बोलतोय, मी बाबांचा विचार करून बोलत नाही, हा सर्व समाजाचा विचार करून बोलतोय, कारण सर्वसामान्याला कीर्तन कळावं, ऐक नाही. कीर्तन नाही कळालं तर उपयोग होत नाही. एवढ्या तीर्थक्षेत्रात यायचं नाही करायचं, मग करायचं काय, ऐक नाही. प्रश्न असा आहे माझा, माणसाचा देह पवित्र आहे का अपवित्र सांगणाराला कीर्तन संपल्या आपण 10 रुपये बक्षीस देणार आहे, रोख देणार आहे. उदरधंदा आपण करत नाही. चला सांगा, माणसाचा देह पवित्र, मला मागून उत्तर पाहिजे, इकडून नाही. सांगा, माणसाचा देह पवित्र आहे का अपवित्र? बोलत राहा ना. कसं आहे पवित्र? आता महाराजांचं म्हणणं पवित्र, आता त्यांचं उत्तर बरोबर आहे, पण महाराजांचं म्हणणं पवित्र आहे आणि ज्ञानोबरांचं म्हणणं अपवित्र आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बागा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बागा, वरी धर्म घातले रे भूमी कीटकाचा साधा, वरी चरण घातले रे भूमी कीटकाचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा, दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा, मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा, मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा, ते मदालसा सोहम जो जो रे बाळा, परियते मदालसा सोहम जो जो रे बाळा, परियते मदालसा सोहम जो जो रे बाळा, परियते मदालसा सोहम जो जो रे बाळा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, नाशिवंत मळमूत्राचा वरी जन्म घातले रे भूमी कीटकाचा साधा, परिरम गाले रे भूमी कीटकाचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा, रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा, हरे त्या हरिहरा शरण जाये हे स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा, हरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा, परियते मदालसा सोहम जो जो रे बाळा, 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 जो जो रे बाळा. मला कीर्तन करू वाटणं झाले आता, बरं का. ऐकावं वाटायला लागले, कारण आमच्या नशिबाला रोज कीर्तन आहे, पण आमच्या नशिबाला एवढे विद्वान, एवढे चांगले आणि पुन्हा महाराज संप्रदायावर प्रेम असणारे गायक भेटत नाही. आणि वादकाचा तर काय प्रश्नच नाही महाराज, आहे का नाही. आणि तरणा भाग्यवंत नट्य हरी कीर्तन यांच्या बघितलं ना कळते, विठाला विठाला कारण सध्या तरुण कीर्तनकार, तरुण गायक, वादक फक्त आनंदित आहे. आमच्याकडचे तरुण बजाव बांगो बांगो तिकडंच, आहे का नाही महाराज. स्पेशल माल आहे आमच्याकडे, आहे का नाही. वरात आली का फक्त 30,000 रुपये खर्चायचे, दुसरं काहीच करायचं नाही. रातभर नसतेत बरं का गुरुजी. आणि पुन्हा अर्धा पॅक टाकला का नाही, DJ बंद करायचा आणि नुसतं जनरेटर चालू ठेवायचं, त्याच्यावर नसतेत महाराज, आहे का नाही. ते तर नाही भाग्यवान बघा किती गोड. आमच्या नशिबाला रोज कीर्तन, पण आमच्या नशिबाला गायक वादक नाही. मग आमच्याकडं सूर नसतो, स्वर नसतो, मग काय असतो, आसूर असतो, आहे का नाही महाराज. वांडवा वांडवा दारी असोड की मोकळा सारखा कुंडून कुंडून मरून जाईल की, आहे का नाही महाराज. अवघड आहे ते लय, आहे का नाही.
ऐक महाराजांनी प्रमाण बघा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांधा. महाराज म्हणतात देह अपवित्र आहे. बरोबर आहे का नाही? बरं, तुम्हाला मान्य असेल तर आपण पुढे जाऊ, आहे का नाही? लाडक्या बहिणीनं बोला, अजिबात काळजी करू नका. गेल्यावर ना KYC करा. 18 तारखेपर्यंत मुदत आहे, हप्ता येणार आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. पण 1 हप्ता हिथं ज्ञानोबराच्या सोयाला जमा केला तर उद्यापासून दुसरा येणार आहे. बरं का? म्हणून जेवढ्या महिला आलेत त्यांनी जाताना आमच्या माऊलीला 1 हप्ता देऊन जावा, नाहीतर इथनंच फोन करतो मोदी साहेबाला. लगेच साहेब संध्याकाळी लावा. मित्रों, मेरे प्यारे देशवासियों, भाइयों और बहनों, लगेच आज रात 11 बजे से महाराष्ट्र में होने वाले लाडके बहन के पैसे बंद करता हो. उद्यापासून कसं बोंबलं पुन्हा काय करता, म्हणून 1 हप्ता सप्त्याला. विठाला विठाला महाराज म्हणतात देह नाशिवंत आहे. बर, नास काय? बर, ठीक आहे, आम्हाला पटलं. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बर, हा देह नासकाय, पण त्याला पवित्र करता येतो का? तर या प्रश्नाचं प्रश्नचिन्ह काढा आणि उत्तर सांगतो, पवित्र करता येतो. उदाहरण सांगतो, मागच्या 2 महिन्यापूर्वी कीर्तन एका परिसरात केलं. आता बाबा कसं आहे सांगू तुम्हाला, तुमचा काळ फार चांगला होता. कीर्तनकाराला फार इज्जत होती महाराज. कीर्तनकाराला फार लोक मानत होते, कीर्तनकाराची पूजा करत होते. पण आता सध्या ते युग राहिलेलं नाही. आम्ही वर्षश्राद्धाची कीर्तन करतो, आम्ही मंडपातच बसतो, प्लॅस्टिकच्या कपात चहा पितो, पत्रावळीत जेवतो, तिथंच नारळ भेटतो, आम्हाला घरात सुद्धा नेत नाही. तर व्याप्ती झाली, कीर्तनं वाढली, पण कीर्तनावरचं कीर्तनकारावरचं प्रेम कमी झालं. 7 ते 9चं कीर्तन मला जायला थोडा उशीर झाला नाना. कसं असते, कीर्तनकार टायमिंगमध्ये आला का त्याला लोक आला का, या चहा घ्या, कॉफी घ्या, आला तर टायमिंगला, नाही आला तर त्याला उपाशी उभा करा. तो कुठं बसला होता खेळत, आणि मला झालं टाईम. 7चं कीर्तन 7:15 वाजल्या पोचायला. गावातले कार्यकर्ते, सध्या कार्यकर्ते, तमाशाचे कार्यकर्ते इकडं आल्यामुळे इकडं वाटोळ झालेलं आहे. गाणी वाढायला लागली. जास्त बोलणं माझं म्हणजे बाबांच्या पुढं बोलणं तरी बरोबरच नाही, पण बोलता असतो मला राहवत नाही, दम निघत नाही. विठाला विठाला दत्त जयंतीचं कीर्तन गणेश बाबा माझं, दत्त जयंतीचं. आणि दत्त जयंतीच्या कीर्तनाच्या अगोदर एक मेंबर माझ्याकडे आला, कार्यकर्ता आला, म्हणला महाराज दत्त जन्माचं मागाशी सगळं सांगितलेलं आहे प्रवचनात, तुम्ही अजिबात सांगायचं नाही. मग चाक झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? शब्द काय? चाक झालं पाहिजे. म्हणजे कीर्तन असं झालं पाहिजे की लोकांनी हसून हसून लोवले पाहिजेत. लोकांची अपेक्षा आहे कीर्तनकाराकडून, ओवीची नाही, प्रमाणाची नाही, फक्त विनोद, फक्त मनोरंजन. आणि मग मला जायला उशीर झाला. 7:15 वाजल्यामुळं कार्यकर्ते तापले. तुम्हाला कळत नाही का, लवकर यायचं म्हणला. बघा, माझ्या रस्त्याकडेला पण 10-12 एकर जमीन आहे म्हणलं, चांगलं आहे माझं, तुमच्यावर माझं काही थटत नाही, मी माझ्या पदरचं डिझेल घालून महागारी जातो, पण असं बोलू नका. हे म्हणजे तुम्हाला कळत नाही का, पैसे कशाला घेता, याव करता. बघा म्हणलं, तुम्ही म्हणला तर करतो, नाही तर करत नाही. आमचा वाद सुरू झाला. आणि त्या गावातली एक वजनदार बाई आली. वजनदार कळते का? असं नाही, वजन म्हणजे पतिव्रतेचा ऐसा भरतार प्रमाण, पतिव्रता स्त्रीचं गावात राहतं वजन. काय चाललं पोरानो कालवा, हे महाराज आहेत आजचे कीर्तनकार. मग काय झालं, करा कीर्तन सुरू. अहो यांना उशीर झालाय, आता हे नाही म्हणा लागले कीर्तनाला. ती आई माझ्याजवळ आली, म्हणली महाराज काय झालं सांगा. अहो म्हणलं आई मला उशीर झालाय, मी माफी मागतोय, पण माझं एवढंच म्हणणं आहे 7:15 वाजलेत, मला फ्रेश होऊन बरोबर 7:30ला कीर्तन सुरू करा. मी 10 मिनटं सुद्धा जास्त घेणार नाही, कमी घेणार नाही. आई म्हणली जेवलास का तू? मोठी होती वयानं. जेवलास का तू? म्हणलं नाही जेवलो, चल माझ्या घरी. पोरानो आजचा दिवस कीर्तन 7:30ला. ठीक आहे, मला बरं वाटलं, मला आमदार झाल्यासारखं वाटायला. मला नेलं तिथं, जेवायला बसवलं, जेवण झालं, फेटा बांधला, कीर्तन संपलं. परत त्याच घरी मला परत नारळ द्यायला नेलं, जिनं स्वयंपाक केला. ती ताई बाहेर आली, माझं दर्शन घेतलं, मला प्रश्न केला, महाराज तुम्ही लय घाईत जेवला, जेवण कसं झालं होतं? म्हणलं ताई 1 नंबर. अगं एवढी आमटी सुंदर होती, मी 6 वाट्या खाल्ली. तू का सोका फाटील आहे का असं ती मला म्हणली. 6 वाट्या खाल्ली तरी अजून मला अपेक्षा होते, पण माझी वेळ झाल्यामुळं मी जास्त जेवलो नाही. बरं बरं ठीक आहे महाराज, तुम्ही आमटी खाल्ली म्हणताय ना, खाल्ली. आमटी कशाची होती? मी म्हणलं मला खायचं कळतं, बघायचं कळत नाही. अहो महाराज तुम्ही आमटी खाल्ली कारल्याची. म्हणलं मी वारलो तरी कधी कारलं खाणार नाही, आणि मला तू कारलं कसं खाऊ घातलं? मी प्रश्न केला. कारलं कडू असतं असं म्हणतात, पण मला कारल्याची भाजी कडू लागली नाही. परिणाम कशाचा? तर तिनं सांगितलं मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पाकशास्त्राचा अभ्यास केला आहे. पुन्हा पुणे म्हणलं काय भाषा सुधारली ना पुन्हा अजून, आहे का नाही? बरं. आणि मग मी
ते कारल्याची भाजी करत असताना त्याच्यामध्ये गुळ घातला, त्याच्यामध्ये चिंच घातली आणि कडू कारलं मी गोड केलं. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? गुळानं चिंचेनं कडू असणारं कारलं गोड होत असेल तर भगवंताच्या नामचिंतनानं अपवित्र असणारं शरीर पवित्र होतं. ही ताकद नामाची आहे. विठाला 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 राम प्रभू वनवासामध्ये फिरत असताना एक प्रसंग असा आला. एका पर्णकुटीतून आतून आवाज यायला लागला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लक्ष्मणबाईंनी सांगितलं, भगवंता दादा तुमचं कोणतरी नाव घेतंय, कोण आहे पाहावं. तर आतमध्ये गेले आणि पाहताय तर काय, एक ऋषी भगवंताचं नाव घेता येतं. आता ज्याचं नाव घेतोय तो देव समोर आहे. पाहून निगाराशा झाले ऋषिकेशी. किती आनंद झाला महाराज. प्रभू रामचंद्र आपल्या पर्णकुटीला आलेत, आपल्या घराला पाय लावला. किती आनंद झाला. आणि सांगितलं देवा आलाय तर फराळ केल्याशिवाय जाऊ नका. आणि फळाची टोकरी समोर ठेवली. प्रभू रामचंद्रानं फळ उचललं, मुखाला लावलं आणि लक्ष्मणबाईंना नाक धरलं. सांगितलं दादा थांबा, इथं काहीतरी सडलंय, काहीतरी बिघडलंय, फार भयानक वास येतोय, फळ खाऊ नका तुम्ही. तेवढ्यात त्या ऋषी मुनीनं सांगावं, लक्ष्मणा देवा दुसरं तिसरं काही सडलं नाही, माझं शरीरच पूर्ण सडलेलं आहे. आणि भगवंताच्या नामचिंतनावर मी ती पाठीमागं ठेवून या देहात येऊन भगवंताचं नामचिंतन करतोय. त्या ऋषीचं नाव आहे शरभंग नावाचे ऋषी. अपवित्र देह पवित्र करता येतो कशानं? भगवंताच्या नामानं. विठ्ठल जोबदया चोत सर्व काळ जोबदया चोत सर्व गायकासाठी न वादकासाठी जोरात टाळी वाजवा महाराज. कारण गेले 4 दिवस आणि अजून आजचा न उद्याचा 2 दिवस महाराज ही लोक तुम्हाला त्यांच्या गावावरून येऊन एवढा आनंद देत आहेत महाराज. एक सांगू तुम्हाला, फार मोठा महाराजांचा त्याग आहे, सर्वांचाच त्याग आहे. आणि त्यागाशिवाय कोणतीच गोष्ट उभा राहत नाही. विठाल विठाल भगवंताच्या नामचिंतनानं देह पवित्र होतो. मग ज्ञानोबराय म्हणतात हरिपाठ करा. हरिपाठाचा फायदा काय सांगू तुम्हाला? हरिपाठानं देह पवित्र होतो. पण महिलात आणि पुरुषात जरा भिन्नता आहे हरिपाठात बरं का महाराज. पुरुषांनी हरिपाठ केला फायदे 2 सांगतो, देह पवित्र होईल. आणि ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. बरोबर का नाही महाराज? हो, पुरुषांनी हरिपाठ केला फायदे 2. आणि जरा लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे म्हणून सांगतो, महिलांनी हरिपाठ केले फायदे 3. पहिला फायदा देह पवित्र होईल. दुसरा फायदा आई वडिलाला आजी आजोबाला सासऱ्याला मोक्ष प्राप्त होईल. तिसरा फायदा स्वयंपाक करता करता हरिपाठ केला किंवा हरिपाठ करत स्वयंपाक केला, दोन्हीतलं काही बी करा चालते बरं का. हरिपाठ करत स्वयंपाक करा किंवा स्वयंपाक करत हरिपाठ करा, तर तो बनवलेला जो स्वयंपाक आहे तो स्वयंपाक न राहता तो होईल प्रसाद. आणि प्रसाद खाल्ल्यानंतर घरातल्या माणसांचं सुधरेल मस्तक. प्रसाद हे सर्व दुःखानाम हानी रसोपजायते. ऐका तुम्ही म्हणसाल महाराज आमचा हरिपाठ पाठ नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, यूट्यूबला जावा, नुसतं संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ टाका. 550 कीर्तनकार 550 गायक हरिपाठ करतेत. ऐकलं तरी तेवढंच पुण्य आहे. विठाला विठाला. आणि महाराज जर आम्ही देवाचं नावच नाही घेतलं तर जन्मा येऊन काय केले तो मुद्दल गमाविले कार्य न फिरसी मागारा
अजून तरी फजित खुरा गाठोडीची केली नाशी आणि पुढे भेकती मागसी. जर तू जन्माला आला आणि जर भजन नाही केलं, देवाला विसरला तर काय होईल? विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. तुम्हाला पुन्हा जन्माला लागल, पुन्हा मरावं लागल. तुकोबऱ्यांचे एक प्रमाण सांगतो महाराज. जुन्या काळामध्ये पाणी काढायला मोटर आत्ता झाली साधनं, इंजिन. जुन्या काळामध्ये रहाट गाडगं नावाचा प्रकार होता. मी पाहिलं नाही, पण गाथ्यातला अभंग वाचल्यानंतर मला त्याचं दिग्दर्शन झालं. ऐका. रहाट गाडगं म्हणजे बैलगाडीचं चाक असायचं आणि बैलगाडीच्या चाकाला प्रत्येक आऱ्याला त्याला 6 पुटे असतात आणि 12 आरे असतात बघा. प्रत्येक आऱ्याला एक लोटकं बांधलं जायचं आणि ते चाक असं पाण्यात सोडलं जायचं. बाबा त्यावेळेला पाण्याची पातळी वर होती म्हणून ते जमायचं. आता लोकांच्या विचाराची पातळी घसरल्यामुळं पाण्यानं सुद्धा पातळी सोडून दिली. 300 फूट बोर मारला तरी फपुटा निघायला लागला. गुरुजी काय करायचं? पाण्यानं सुद्धा ठरवलं. जशी लोक तसं आपण, आहे की नाही महाराज? आणि मग ते रहाट गाडगं पाण्यात सोडायचं, दोरीच्या साईनं रहाट गाडगं फिरवायचं आणि मग रहाट गाडगं फिरायला लागलं का त्यातली अर्धी गाडगी पाण्यात जायची, त्याच्यात पाणी भरायचं. वर आल्याबरोबर वाकडं झालं का ते पत्र्यात पाणी सांडायचं, ते दंडानं वाप्याला जायचं, शेती भिजायची. मला सांगा, ते जसं रहाट गाडगं आहे तसंच तुमचं माझं जीवन आहे. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. सुट्टी नाही, पण गाडग्याला सुट्टी कधी? गाडग्याची सुट्टी फुटल्या रे गाडग्याची सुट्टी. का म्हणे माळ कोणतरी राहत? फुटले गाडग्याची सुट्टी. फुटले सुट्टी कधी? ज्ञानोबराची यात्रा केल्यानंतर. तुम्हाला मला जर सुट्टी पाहिजे असेल तर पंढरपूरची वारी केल्यानंतर, आणि तुम्हाला मला सुट्टी पाहिजे असेल तर भगवंताचं नाम घेतल्यानंतर. नाही तर सुट्टी नाही. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, एक योनी कोटी कोटी फेरान मग लागे वारा मानवाचा. महाराज म्हणतात जन्म घेणं सोपं नाही, मरणं सोपं नाही. मग किती वेळा यायचं आणि किती वेळा मरायचं? हे थांबवायसाठी यात्रा आहे, हे थांबवायसाठी ज्ञानोबरायचं दर्शन आहे, हे थांबवायसाठी ज्ञानोबराय बरोबर चालायचं आहे, हे सगळ्यातनं बाहेर पडायसाठी हे सगळं करायचं आहे. पण लोकांचं झाले असं करायचं याच्यासाठी, पण लोकांच्या डोक्यातच नाही काय करायचं. हिथं येऊन माणसं गोंगडी घेत बसतात. काय करता सांगा बरं महाराज? कीर्तन चालू असलं का कीर्तनाकडे पाठ आहे लोकांची. कुठं गोंगडे घेतील, कुठं पोराला JCB घेतील, कुठं काय करतील, कुठं काय करतील. सध्या आळंदीत तुम्ही जरा बारकावून जर फिरून आला तर खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. जत्रा फर्मात आहे आणि यात्रा धोक्यात आहे की नाही महाराज? बघा, चांगल्या एखाद्या विद्वानाचं कीर्तन असलं बसत नाही तिथं, ऐकत नाही, बाहेर बसणार नाही. काय बरं वाटतं ना म्हणणार, चला चला उठा चला. मग काय करू? जाऊ की म्हणले ते आमकं घ्यायचं आहे, तमकं घ्यायचं आहे, पाहुणा आलाय, गाठ पडायचे. बायका लोकाच्या डोक्यात फक्त बायकाच्या डोक्यात बांगड्या आणि लोकाच्या डोक्यात गोंगड्या, दुसरा काय सुद्धा नाही. हे असलं चाललंय. या घोंगड्यानं आणि या बांगड्यानं येरझार संपत नाही. चुकली यावर मग फेरा पडे. मग हा फेरा चुकवायचा असेल तर भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. राहू द्या, गावाकडे घेऊ नका, पण हिथं आल्यानंतर घ्या, प्रदक्षिणा करा, भगवंताचं नाव घ्या, एखाद्या चांगल्या महात्म्याचं कीर्तन ऐका, कुठंतरी अन्नदान करा. हिथं अन्नदान केलं का महाराज आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो असं प्रमाण आहे. एवढं महात्म्य या तीर्थाला, एवढं हे पुरातन तीर्थ आहे, एवढं फळ महाराज देणारं तीर्थ आहे. आणि हे तीर्थ बिल काढणार आहे. विठ्ठल विठ्ठल पवित्र व्हावा
असं वाटत असेल तर भजन केलं पाहिजे. महाराज भजनाशिवाय महाराज म्हणतात तुका म्हणी येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. आणि भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे, भगवंताचं नाव विलं काढणार आहे. म्हणून महाराज सांगतात पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाय राम सर्वभावे. आता मला ज्ञानोबराय सांगायचं लक्षपूर्वक आहे का. कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूरला मोठी यात्रा आणि यात्रेत महाराज ज्ञानोबराय आणि मग ज्ञानोबरायने देवासमोर उभा राहावं आणि ज्ञानोबरायला माझ्या पांडुरंगानं वर द्यावा. इथून पुढं वध्याला भरणारी यात्रा ही अलंकापुराची आणि यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. म्हणून कार्तिकेला तिकडं गेला तसंच इकडे यावं लागतंय. जे इकडे येत नाही त्यांचा पत्ता देवकट करत असते हे की नाही महाराज. म्हणून यात्रा अलंकापुराला आल्यानंतर आपण देवाला आवडतो. ज्ञानोबाला वर दिला आणि त्या दिवसापासून भगवान पंढरीनाथ आईसाहेबासोबत नामदेवराय सोबत आनंदीची यात्रा पायी करायला लागले. ऐका कार्तिक शुद्ध एकादशीला आनंद सगळीकडं तिकडं पंढरपुरात कार्तिक वद्याची यात्रा भरली. कार्तिक वद्याला आनंद कीर्तन रंगायला लागली. इंद्राणीचा महाराज असा पंढरीचा पोहा आला अलंकापुरासी. सगळीकडं आनंद 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 व्हायला लागला महाराज. एकादशीचा दिवस सरला, द्वादशी पारणं झालं आणि संध्याकाळी सिद्धेश्वराच्या मंदिरात कीर्तन उभा राहिलं. कीर्तनकाराचं नाव आहे कानोराज पाठक, गाव त्यांचं केंदूर. आणि काकांच्या मुखातून सहजच वाक्य गेलं की उद्या ज्ञानोबराय समाधी घेणार. असं वाक्य वारकऱ्याच्या अंतकरणाला भिडलं. वारकरी रडले नवल नाही महाराज. कार्तिक वद्य तरचा दिवस उजाडला. विटा नारा गोंदा ही माणसं समाधीची जागा साफ करतायत ना. नामदेवरायचे 4 पुत्र ज्ञानोबराय समाधीला चालले. देवनिवृत्त्याने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वरबाई सावया. माझ्या पंढरीच्या भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून घ घ घ घ घ घ पाणी व्हायला लागलं. रुक्मिणी आई साहेबांना पांडुरंगाकडे बघितलं आणि प्रश्न केला देवा अहो जगाची उत्पत्ती स्थिती लय तुमच्या हातात आहे देवा. अहो तुमच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही देवा आणि तुमच्या डोळ्यात पाणी देवा. पांडुरंगानं आईसाहेबाकडे बघावं आणि आईसाहेबाला सांगावं अगं वयाच्या 16व्या वर्षी जगाला ज्ञान प्रदान करून देणारे ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ जगाच्या समोर ठेवला. कवळ्या आहे ग माझा ज्ञानोबा, कवळे आहेत ग हात माझ्या ज्ञानाचे, कवळे आहेत ग पाय माझ्या ज्ञानाचे. जगाचं अखिल विश्वाचं काम संपून माझा ज्ञानोबा राय समाधी घ्यायला लागलेत. माझा ज्ञाना समाधीला चालला. देव रडला. रुक्मिणी आईसाहेबाकडे देवानं बघितलं आणि आईसाहेबांच्या डोळ्यातनं घ घ घ घ पाणी व्हायला लागलं. देवानं प्रश्न केला रुक्मिणी मी रडतो माझा ज्ञाना समाधीला चालला म्हणून, पण तू का रडते असा प्रश्न आल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं धन्य आहे तो ज्ञानोबा, भाग्यवान आहे तो ज्ञानोबा. ज्ञानोबाचा संसार तरला हो. अहो ज्ञानोबाचा संसार तरला ज्याच्यासाठी विश्वाचा नायक जगाचा बाप पांडुरंग परमात्मा रडला. तेच वर्णन नाथ बाबा अभंगाच्या 2ऱ्या चरणात करतात. धन्य तो संसार भाग्याचा, धन्य तो भाग्याचा तरला संसार, 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 धन्य तो भाग्याचा तरला संसार,
कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाय राम सर्व भावी धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर नाममुखी ज्ञानोबरायचा संसार तरला ज्ञानोबरे अखिल विश्वाची माऊली ठरले महाराज पण त्याच्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी फार मोठा त्याग केला परमार्थाचे घर आईचं अंतकरण महाराज पतिव्रतेचं होतं बापाचं अंतकरण महाराज संन्यासाचं होतं म्हणून 4 रत्न जन्माला आले ऐका या जगात माझ्या ज्ञानोबरायची कीर्ती एवढी महाराज पसरली एवढी कीर्ती झाली माझ्या ज्ञानोबरायची पण एका महात्म्याच्या मुखातनं ऐकलेलं वाक्य आहे माझी जीभ जड येते बोलायला पण तरी बोलणार आहे मी आज महाराज एखाद्या इमारतीचा जुन्या काळामध्ये मोठा पाया काढायचा असेल मोठं तळं बांधायचं असेल मोठं महाराज एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर जुन्या काळातली माणसं सांगायची त्याच्यात बळी द्यावा लागायचा अहो ह्या वारकरी संप्रदायाची इमारत उभा करण्यासाठी माझ्या ज्ञानोबरायला स्वतःच्या आई वडिलाचा बळी द्यावा लागलाय विठ्ठल विठ्ठल ही संप्रदायाची इमारत काय महाराज अशी उभा राहिली का महाराज किती मोठा त्याग त्यागाशिवाय महाराज कोणती गोष्ट घडत नाही विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात परमार्थाचे घर नाममुखी घरात परमार्थ लागतोय महाराज सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता आईचं पुण्य असेल तर पोरग सुशील जन्माला येते बापाचं पुण्य असेल तर चतुर जन्माला येते कुळाचं पुण्य असेल तर उदार पंक्ती घालणाऱ्यासारख्या जन्माला येतात महाराज आणि एवढंच काय स्वतःचं पुण्य असेल तर मी मला स्वतःला भाग्यवान समजतो ज्ञानोबरायच्या दरबारात बाबांच्या पुढे सेवा करायला भेटते स्वतःचं पुण्य असावं लागतं याच्या उलट कुत्र बसले याला भुकलं नाही काय नाही गाडीहून जाता जाता जर कुत्र्याला लात घातली तर समजायचं घोटाळा त्याच्या म्हातारीच आहे का नाही महाराज हो मूर्खपणा करत असला का समजायचं घोटाळा त्याच्या बापाचा आहे एवढंच काय एवढा मोठा सोहळा चालू आहे दान करत नसेल तर समजायचं त्याच्या आज्या पंजानं कवा केलं नाही आणि किती कष्ट करून खिशात पैसा राहत नसेल तर समजायचं आपलंच काहीतरी उदयाला आलंय आहे का नाही उन्मदतो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्यवंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता पण ज्ञानोबरायचं कसं आहे शुद्ध बीजा पोटी फलेर साळ गोमटी मुखियामृताची वाणी देहदेवाचे कारणी हा संप्रदाय उभा करण्यासाठी ज्ञानदेवेर चिला पाया पण पाया घालण्यासाठी शुद्धीपत्रासाठी आपल्या आई वडिलाला महाराज जावं लागलं आणि मग एवढा मोठा सोहळा आज जगात व्हायला लागला हे आळंदी तीर्थक्षेत्र आहे सिद्धेश्वराची पवित्र भूमी आहे आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर पण त्यागानं हा संप्रदाय उभा आहे आणि तो संप्रदाय जतन करणं हे तुमचं आणि माझं सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून महाराज जीवनात किती अडचणी उद्या काही उद्या
माऊलींचं महाराज मला फोन आला म्हणले महाराज थोडी असं असं आहे. काय अडचण नाही म्हणलं माऊली, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत, काय अडचण नाही. आम्ही मित्रपरिवार मग जोडायचे कशाला, आहे का नाही, सांभाळायचे कशाला, मित्रत्व स्वीकारायचं तर महाराज त्यांनी बहुत आलं पाहिजे. संप्रदाय त्यागातनं उभा राहिला आहे, कष्टातनं उभा राहिला आहे. आपण सुद्धा ज्ञानगंगा प्रवाहित करण्यासाठी किती कष्ट पडू द्या, आपण त्यात उतरलं पाहिजे आणि माऊलींना साथ देऊन आपण हा कार्यक्रम मोठा केला पाहिजे. का तर या लोकांना सर्वसामान्य जीवाला रोज प्रपंचात त्या गोष्टी ऐकायच्या आहेत महाराज. हो, पण हिथं आल्यानंतर काहीतरी भगवंताचं गुण, भगवंताचं चरित्र, संताचं चरित्र ऐकलं का त्यांच्या जीवनाचा 100% उद्धार होणार आहे. म्हणून हा कार्यक्रम आपला आहे, आपण या कार्यक्रमाचे आहोत आणि आपण सर्वांनी सहभाग घेणं ही काळाची गरज आहे. आता माझी वेळ संपलेली आहे, कारण दुपारची वेळ, उन्हाचा प्रहर आणि पुन्हा अजून संध्याकाळी हरिपाठ कीर्तन नेमच आहे आपला. आणि आता तसं बाबा बरं का, माझं कीर्तन म्हणजे काय झालं, काठी बीचची भरी आहे का ना, मापसोये सागरी एवढ्या मोठ्याची लिस्टच. आता मला बरं झालं आपलं वर्षभर आहे का नाही एका पत्रिकेवर काम. बघा माझे कीर्तन कुठं होत असते आहे का नाही, तुम्ही मला येड्यात काढताय असं नुसतं आपलं आहे का नाही महाराज. हां खरंच सांगतो महाराज, हे चंदू नानाचे, माऊलींचे हे सर्व मित्र, गणेश महाराज आहेत, मधुकर बाबा आहे, सगळ्यांचे महाराज उपकार आहे माझ्यावर. तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. ज्ञानोबरायन तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त करून द्यावं. तुमच्या जीवनामध्ये नवचैतन्य आजपासून निर्माण व्हावं आणि ज्ञानोबरायांनी महाराज तुमच्या जीवनात सुखाचा सागर आणून ठेवावा ही ज्ञानोबराच्या चरणी प्रार्थना करतो. बाबा बसलेत, आता सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, पण मला मात्र नाव घ्यायचा नाद आहे बरं का गुरुजी. महादेवाच्या पिंडू बेल वातो वाकून गायक, वादक, टाळकरी, विनेकरी, चोपदार इथं बसलेले, मागून आलेले, आज आलेले, काल आलेले, परवा आलेले, आज जाणारे सर्वांचं नाव घेतो झाडे माऊलीचा मन राखून. ज्ञानेश्वर माऊली नामदेव जनाबाई, टाळी वाजवा. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. तुकाराम 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 तुकाराम. चालीसाठी आरक्षण ठेवले, राखीव वेळ ठेवलाय आम्हाला, वर्षभर तुमचं ऐकायला भेटत नाही म्हणून.